एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची कथित भेट झाल्याचं वृत्त. बुधवारी ठाण्यामध्ये ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं भेट झाल्याचं वृत्त. ठाकरेंच्या 6 खासदारांसोबत ठाण्यातल्या वोल्टास कंपनी परिसरामध्ये शिंदेंची बैठक झाल्याचं वृत्त. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं भेट झाल्याचं वृत्त. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे आणि राजाभाऊ वाजे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते अशी माहिती. तर ओमराजेंसह 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित असल्याची माहिती. 24 एप्रिलला सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष चिन्हावरती सुनावणी. त्या सुनावणीआधी ऑपरेशन टायगर सारख्या बातम्या सोडल्या जात आहेत. खासदार अरविंद सावंत यांचं ऑपरेशन टायगरवरती टीकास्त्र. आमची आता 24 एप्रिलला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. उद्धव ठाकरेंशी तसंच मातोश्रीशी कधीही प्रतारणा करणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर थेट लिहूनच दिलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पक्षाचं ऑपरेशन करतायत. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा शिंदेंवरती हल्लाबोल. वारंवार ऑपरेशन होत असेल तर ती डेडबॉडी असते आणि फडणवीसांनी सध्या शिंदेंच्या पक्षाची डेडबॉडी केल्याची राऊतांची टीका. ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केली. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नाही. स्वतः खासदार श्रीकांत शिंदेंनी बैठकीचं वृत्त फेटाळलं. वर्षभरापासून ऑपरेशन टायगरच्या अफवा सुरू असल्याचीही श्रीकांत शिंदेंची एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया. ऑपरेशन सांगून करायचे नसतात. ज्या दिवशी शिकार टार्गेटमध्ये येईल तेव्हा ऑपरेशन संपेल. मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. तर ऑपरेशनची वेळ काही दिवसामध्येच येईल, शिरसाटांचा दावा. ऑपरेशन करायची आमची जुनी सवय आहे. आम्ही ऑपरेशन करतो का, असं का सांगून करतो का? मागचं ऑपरेशन सांगून केलं का? पत्ता लागत नाही. असे ऑपरेशन उघडपणे करायचे नसतात. ज्या दिवशी सगळा शिकार टार्गेटमध्ये येईल त्या दिवशी सगळं ऑपरेशन एका दिवसात संपलेलं असेल. म्हणून हे आता ऑपरेशनची वेळ काही काळातच तुम्हाला पाहायला मिळेल. थोडा दम धरा. एकनाथ शिंदे साहेब योग्य वेळेला टार्गेट पाहून ते फायर करत असतात. सामान्यांचा एकनाथ शिंदेंवरती विश्वास, त्यामुळे शिवसेनेमध्ये अनेक लोक येत राहतील. मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. तर आगे आगे देखो होता है क्या, आंबेडकरांचं वक्तव्य. शिवसेनेमध्ये येणारं इन्कमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशातला भाग नाही. परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतो. त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील. यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही. बघता बघता आगे आगे देखो होता येईल. धाराशिवमध्ये शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख उन्मेष पाटील यांना पक्षामधील गटबाजीचं आव्हान. बैठकीदरम्यान शिवसेनेतच विविध गटांमध्ये मतभेद, तर काही पदाधिकाऱ्यांकडून उघड नाराजी व्यक्त. मात्र पक्षांमध्ये कुठलीही गटबाजी नसल्याची उन्मेष पाटील यांची माहिती. छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या प्रश्न, अडचणी याला सर्वांच्यापर्यंत पोहोचून न्याय करून देता येईल या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांच्या भावना ऐकण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. जिल्हा प्रमुखावर नाराजी व्यक्त नाही, कोणावरही नाराजी नाही, ना गट नाही, तट नाही. कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या कार्यकर्त्याच्या रूपाने त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याची सुप्रिया सुळेंची तयारी. बोलावलं तर प्रचाराला जाणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शेवटी रिश्ते मायने रखते हे, असंही सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. माझा काय रोल, मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते.
सत्ता पैसा राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपामध्ये मोठी तफावत. सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्यानं वाद चिघळला. सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी, तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचा निधी. लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन त्याबरोबरच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टानं फटकारलं. सोलापुरातल्या पुतळ्याचा भोसे पॅटर्न मोडलिंबमध्ये देखील लागू. मोडलिंबमध्ये महापुरुषांचे अनधिकृत पुतळे सन्मानाने काढले. परवानग्या घेऊन पुतळे पुन्हा उभारणार. माढा तालुक्यामध्येच अंजनगाव खेलोबा इथं पुतळ्यावरून वाद रंगलेला होता. मीरा रोड पूर्वेतील रामदेव पार्क परिसरामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यावरती हल्ला. भाजी मंडईसमोर सुरू असलेल्या खोदकामाच्या पाहणीसाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यावरती हल्ला. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट. पोलिसांनी वेषांतर करून लैंगिक अत्याचाराचा केला भांडाफोड. तरुणी आणि महिलांवरती लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा प्रकार. नाशिक पोलिसांचं लैंगिक शोषण करणाऱ्या रवींद्र एरंडेला हिसका. एरंडेही म्हणाला, नाशिक किल्ला कायद्याचा बालेकिल्ला. नोकरीचं आमिष दाखवून 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं. गोंदियात गतिमंद तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा. अमोल तलांजे असं 30 वर्षीय आरोपीचं नाव आहे. पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत तिच्या घरामध्येच आरोपीनं अत्याचार केलेला होता. सांगलीत प्रियकराच्या मदतीनं केली पतीची हत्या. कवठे महांकाळमधील करोली टी गावातील घटना आहे. 50 वर्षीय पत्नीसह 42 वर्षांच्या प्रियकराला अटक केली आहे. तर भारत करपे असं 58 वर्षीय मृत पतीचं नाव आहे. भारत इराप्पा करपे यांना त्यांची पत्नी नीलाबाई करपे व बाबूजी करपे या दोघांनी मारहाण करून दाबून जीव ठार मारले. तसेच त्यांची मुले अनिकेत करपे व मनोज करपे यांनी त्यांचे प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. नागपुरात बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे महाविद्यालयामध्ये प्रवेश दिल्याचं समोर. प्राध्यापकांसह 5 जणांना अटक. दलालांच्या माध्यमामधून बनावट जात प्रमाणपत्र तयार करत अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवरती प्रवेश दिल्याचं उघड. सांगलीच्या शिराळामध्ये डॉक्टरच्या कारनं दुचाकीला 100 फूट फरफटत नेलं. घटनेमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. पेठ शिराळा राज्य महामार्गावरची रेठरे धरण इथल्या लोहार वस्तीजवळची धोकादायक वळणावरती हा अपघात झालाय. प्रदीप कांबळे असं 50 वर्षीय मृत सरकारी कर्मचाऱ्याचं नाव आहे. बुलढाण्यातील भाविकांच्या बसचा वाराणसी गोरखपूर मार्गावरती गाझीपूरजवळ अपघात. 2 महिला भाविकांचं निधन. भाविकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं मंत्री प्रतापराव जाधवांचे निर्देश. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. देव मोगरा शिवारामध्ये गुजरात विभागानं बिबट्याला जेरबंद केलं. परिसरामध्ये अजूनही बिबटे असल्याची शेतकऱ्यांची माहिती आहे. यवतमाळमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. कारेगाव पारधी वस्तीतील वनपट्ट्याच्या फेर चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पाणी प्रश्न मिटवण्यासाठी टँकर सुविधा देणार असल्याची देखील जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. आता आम्ही डॉक्युमेंट तपासत आहेत आणि त्यांच्या संबंधितांकडे आता अपील ते जिल्हास्तरीय कमिटीकडे करू शकत आहेत. त्या अनुषंगाने कारवाई झाली तर आपण त्यांना रिअलमध्ये न्याय देऊ शकत आहेत. त्यांचे डॉक्युमेंट एकदा फेर तपासणीचे आदेश मी माझ्या स्तरावर दिलेले आहे. नांदेडमध्ये अंदाज समितीकडून बिलोली वाळू घाटाची पाहणी. दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीची वाळू काढल्याचं समितीचं म्हणणं आहे. तहसीलदार आणि एसडीएमच्या निलंबनाच्या सूचना. 13,000 ब्रास परवानगी असताना मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेती उपसा.
नाशिकच्या येवल्यामध्ये भुजबळ ब्रिगेड प्रस्तुत येवला प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा क्रिकेटपटू युसुफ पठाण यानं विशेष उपस्थिती लावली होती. येवल्यातील गोशाळा मैदानावरती हे सामने रंगले. यावेळी भाषण करताना युसुफ पठाणनं अभ्यासाबरोबरच जास्तीत जास्त वेळ मैदानावरती घालवा असा सल्ला देखील तरुणांना दिला. त्याबरोबरच 7 समुद्रापार गेलेल्या येवल्यातील जगप्रसिद्ध पैठणीचेही युसुफ पठाणनं कौतुक केलं. येवला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह संपूर्ण भुजबळ कुटुंबीय उपस्थित होते. मी आपल्याला एवढं सांगतो की याच्या पुढे खूप काम आपल्याला करायचं आहे आणि ही जी आता तरुण मंडळी जी आहेत त्याच्यावर आम्ही सगळे आहोतच. पुढे जे बसलेली जे आहेत आपले अनेक कार्यकर्ते आहेत हे सुद्धा आहेत. पण या सगळ्यांना घेऊन जे आहे खेळामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू आपल्या मध्ये निर्माण होतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. यासाठी आपण प्रयत्न करूया. बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा फील हो रहा है और ये बहुत अच्छा इनिशिएटिव है भुजबल साहब के द्वारा भुजबल प्रीमियर लीग की, कि यहाँ पर बच्चों को और यूथ को क्रिकेट की और स्पोर्ट्स की ओर लाया जाए. मैंने यहाँ पर आने के बाद बहुत सारी चीज़ें मुझे नॉलेज में आई. यहाँ पर बहुत से पहलवान भी यहाँ पर खेले हैं और काफ़ी अच्छे लेवल पर खेले हैं. उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढ 15 एप्रिल ते 15 जून या काळामध्ये 10% भाडेवाढीचा निर्णय. नेहमीपेक्षा 10% अतिरिक्त भाडे प्रवाशांना द्यावी लागणार आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवरती कोकण रेल्वे मार्गावरती 4 AC विशेष ट्रेन धावणार. CSMT ते मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान आजपासून 14 एप्रिलपर्यंत या रेल्वे धावणार. मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान आज मध्यरात्री 2:10 ते 3:35 या कालावधीमध्ये विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी ब्लॉक, 5 एक्सप्रेस विलंबानं धावणार.